बेहदची परम महाशांती. आज आपल्याला बापूजी निराकार परमात्म्याचे स्वरूप सांगत आहेत. बापूजी म्हणतात भक्ती मार्गात सांगितले जाते की निराकार परमात्मा निर्गुण, भावातीत आणि अकर्ता आहे. भावातीत म्हणजे तो भावनांमध्ये अडकत नाही. उदाहरणार्थ जेव्हा पृथ्वीवर अर्धप्रलय होतो तेव्हा सर्वत्र विनाश त्राहिमाम असते. जर परमात्मा भावनांमध्ये असता तर हा विनाश पाहूच शकला नसता, म्हणून तो भावातीत आहे. 71 अर्धप्रलयांनी एक मन्वंतर पूर्ण होते आणि 14 मन्वंतरानंतर तीनही लोकांचा महाप्रलय होतो. हा विनाश आवश्यक असतो. जसे शरीर वाचवण्यासाठी सडलेला अवयव कापावा लागतो, अगदी तसे. निराकार परमात्म्याला सत्यम शिवम सुंदरम म्हणतात. तो स्वतः काही करत नाही, तो करवतो, म्हणून तो अकर्ता आहे. तो ब्रह्माद्वारे सर्जन, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश घडवतो. आता करवतो म्हणजे काय? जसं थिएटरमध्ये प्रोजेक्टरमधून प्रकाश पडद्यावर पडतो आणि चित्र दिसते, तसेच परमात्मा प्रेरणा, संकल्प आणि शक्ती देतो आणि कार्य आकारी स्वरूपातून घडते. गीतेचं ज्ञानही कृष्णाच्या माध्यमातून परमात्म्यानेच दिले होते. आता कर्मातीत म्हणजे काय? तो स्वतः कर्म करत नाही, पण कर्म करवतो. शक्ती देताना त्याची शक्तीही खर्च होते. म्हणून ब्रह्मा, विष्णू, शंकर सतत निराकार परमात्म्याची तपस्या करतात पुन्हा शक्ती घेण्यासाठी. जेव्हा ब्रह्माची 100 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा परमात्मा सूर्यामध्ये प्रवेश करून संपूर्ण ब्रह्मांड स्वतःमध्ये विलीन करून घेतो. हीच अवस्था कर्मातीत अवस्थेत परत जाणे आहे. आता निर्गुण म्हणजे काय? निर्गुण म्हणजे मानवी गुण नाहीत. त्याच्याकडे संपूर्ण ब्रह्मांडाचा रेकॉर्ड आहे, पण तो सुख आणि दुःख भोगत नाही. तो जाणतो, पण अनुभवात अडकत नाही. आता परमानंद, निजानंद आणि नित्यानंद. धर्तीवर सुख आणि दुःख दोन्ही असल्यामुळे इथे नित्यानंद शक्य नाही. जेव्हा आत्मा निराकारी बनून परमधामात जातो, तेव्हा तो निजानंद ही अवस्था अनुभवतो, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा आनंद अनुभवतो. तो परमानंद अनुभवतो, परमात्म्याशी एकरूपतेचा आनंद अनुभवतो आणि तो आनंद सतत टिकतो, म्हणून तो नित्यानंद आहे. परमधाम हे सुखदुःखाच्या पलीकडचं स्थान आहे. म्हणून निष्कर्ष हाच, निराकार परमात्मा निर्गुण आहे, भावातीत आहे, अकर्ता आहे, कर्मातीत आहे आणि परमानंद, निजानंद, नित्यानंद स्वरूप आहे. बापूजींनी हे आपल्याला खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले. बेहदची परम